नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की फुगेवाडी ते दापोडी म्हणजे मुंबईहून पुण्याकडे जाताना ही सर्व स्ट्रीट लाईट ही बंद होती. याच्या मागचं कारण असं आहे की रात्रीचे अनेक वाहने, टू व्हीलर, फोर व्हीलर, कार कुणी जाओ त्यांना अंधार दिसायचा या ठिकाणी. तर मला वाटलं की राव इथं अंधारात जर काय यदा कदाचित अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार कोण? तर जबाबदारी आहे मग की मला वाटलं मग PRT विभाग आहे, विद्युत विभाग आहे, का सांगावं ना यांना. तर मी काल लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रकरण उघडकीस आणलं आणि BRT विभागाला, विद्युत विभागाला, महानगरपालिकेला सांगितलं. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आज 2 दिवसात लगेच हे काम करून दाखवलं. त्याबद्दल विद्युत विभाग, BRT विभाग यांचे मी मनापासून आभार मानतो. मुख्यतः आभार मानतो ते संजय लोखंडे साहेब यांचं. त्यांनी वारंवार माझ्याशी संपर्क केला आणि लगेच त्यांनी आज मला संध्याकाळी कॉल केले की साहेब तुमची लाईट चालू झालेली आहे या भागात. तर हे पहा, कालची स्थिती बघून घ्या कशी होती. ही कालची स्थिती होती. तर आज बघा सर्व ठिकाणी लाईट चालू होते. पहा, काल याच ठिकाणी भडक अंधार पडत होता, तर आज उजेड झालेला आहे. आणि संध्याकाळी ते काम करायला आले होते त्याचाही व्हिडिओ बघून घ्या. तर या प्रकरणामध्ये बातमीदार जे होते, पहिली बातमी लावली होती अल्फाज पटेल यांनी अल्फाज टाइम्सच्या माध्यमातून. त्यांनी लगेच रात्री बातमी पाठवली की तुमची बातमी लागलेली आहे. त्यानंतर न्यू महाराष्ट्र गर्जना उमेश पाटील या साहेबांनी दखल घेतली. त्यांनी ही बातमी लावली, त्यांनी सर्वत्र पसरवली. त्यानंतर विकास साळवे यांनी सामपत्र या वर्तमानपत्रातून त्यांनी ही बातमी दाखवली. जवळपास 4-5 मीडियावाल्यांनी यांची बातमी दाखवल्यावर प्रशासन खडबडून जागे झालं. त्यांनी लगेच या बातमीचा दणका घेतला आणि प्रशासनाने लगेच हे काम केलं. तर सांगायचं कारण आहे की प्रशासन काम करतंय, फक्त त्यांना रीतसर पाठपुरावा करून सांगणारा पाहिजे. तेच मी हे माध्यमातून केलं. तर यानंतरही मी ज्या काही कामं सांगेल प्रशासनाला ते याच माध्यमातून असं दाखवणार आहे. पहिली बातमी दाखवणार, नंतर पाठपुरावा करणार आणि ते काम तडीच नेणार. हे माझं फंड ठरलेलं आहे. आपणाही माहिती आहे, बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. तर यापुढे अशा काही समस्या असतील मला जरूर सांगावं. धन्यवाद. धन्यवाद.